हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेस वरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण आजपासून बी-सी-ए, बी-बी-ए, सी-ई-टी एक्झाम जे आहे त्यासाठी 10 पी-वाय-क्यू सिरीज जे आहे आजपासून आपण स्टार्ट करणार आहोत. तर एक्झाम पर्यंत हे असणार आहे. ओके. तर टॉप 10 पी-वाय-क्यूज आपण कम्प्युटर बेसिक्स म्हणजे संगणकाची मूलभूत जी माहिती आहे ते तुम्हाला 15 मार्काला विचारलं जातं. ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, चला आपण वळूया आपल्या प्रश्नांकडे. तर त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ग्लोबल ऑनलाईन जे पब्लिकेशन आहे त्यांनी बी-बी-ए, बी-सी-ए, सी-ई-टी जे आहे म्हणजे ज्या अंतर्गत सगळे जे कोर्सेस असतात बी-एम-एस, बी-एच-एम, सी-टी, बी-बी-एम हे सगळ्यांसाठी एक कंप्लीट गाईड जे आहे आम्ही लॉन्च केलेलं आहे आणि त्यामध्ये प्रिव्हियस जे प्रिव्हियस क्वेश्चन आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे ते पण इन्क्लूड आहे. अपडेटेड सिलेबस आहे आणि फक्त त्याची 365 रुपये प्राइस ठेवलेली आहे आपण. तर हे जे बुक आहे हे Amazon आणि फ्लिपकार्ट यावरती अवेलेबल आहे. तुम्ही या नावाने त्याला जे आहे सर्च करू शकतात. मास्टर गाईड टू महाराष्ट्र बी-बी-ए, बी-सी-ए या असं टाकलं तर येऊन जाईल ते. ओके. नाहीतर खाली मी लिंक दिलेली आहे त्या लिंक मधून तुम्ही डायरेक्टली ऑर्डर करू शकतात. ओके. तर अशा प्रकारे हे परिपूर्ण जे पुस्तक आहे एकाच पुस्तकामध्ये तुम्ही सगळी जी आहे तयारी करू शकता तिथे. ओके. तर चला आपण वळूया आपल्या प्रश्नांकडे. तर पहिला प्रश्न आहे आपला. आता हे जे पेपर असतो हे तुमचा फक्त इंग्लिश मध्येच असतो. ओके. त्याची लँग्वेज जे आहे ते फक्त इंग्लिश मध्येच असणार आहे. त्यामुळे आपण इंग्लिश मध्ये घेतोय हे लेक्चर क्वेश्चन्स. तर बघा प्रश्न पहिला आहे आपला. विच ऑफ द फॉलोइंग इज अन इनपुट डिव्हाइस. फर्स्ट आहे ए आहे मॉनिटर, त्याच्यानंतर कीबोर्ड, प्रिंटर आणि स्पीकर. म्हणजे इनपुट डिव्हाइस कोणता आहे यामध्ये ते आपल्याला सांगायचं आहे. ओके. तर मॉनिटर, कीबोर्ड, प्रिंटर आणि स्पीकर. तर कोणता आहे बघा. ऑप्शन बी कीबोर्ड हे इनपुट डिव्हाइस आहे. मॉनिटर, प्रिंटर आणि स्पीकर जे आहे ते आउटपुट डिव्हाइस आहे. म्हणजे ते बाहेर जोडलेले असतात आपण. ओके. कीबोर्ड हे अटॅच असतो कॉम्प्युटर लॅपटॉपला. ओके. त्याच्यानंतर आहे व्हॉट डज सीपीयू स्टँड फॉर. म्हणजे सीपीयू चा लॉंग फॉर्म काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. सीपीयू. ओके. तर ऑप्शन ए आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, त्याच्यानंतर बी आहे सेंट्रल प्रोग्राम युनिट, सी आहे कंट्रोल प्रोसेसिंग युनिट आणि डी कम्प्युटर प्रोसेसिंग युनिट. तर राईट ऑप्शन आहे याचा ऑप्शन ए सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. याला जे आहे आपलं जे लॅपटॉप हे कॉम्प्युटरलाच असतो सीपीयू. तर सीपीयू ला काय म्हणतो आपण, हे मेंदू असतो म्हणजे कॉम्प्युटरचा मेंदू असतो सीपीयू सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. म्हणजे यामध्ये सगळं जे आहे यावरूनच जे कॉम्प्युटर आहे ते ऑपरेट होत असतं. ओके. तर चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. विच स्टोरेज डिव्हाइस हॅज नो मुव्हिंग पार्ट. तर कोणता स्टोरेज डिव्हाइस आहे. हार्ड डिस्क ड्राईव्ह, त्याच्यानंतर सीडी ड्राईव्ह, सी आहे सॉलिड स्टेट ड्राईव्ह आणि फ्लोपी डिस्क. ओके. तर असा राईट ऑप्शन काय आहे सॉलिड स्टेट ड्राईव्ह. तर हे जे आहे नो मुव्हिंग पार्ट म्हणजे हे आपण एका जागेहून दुसरी जागी याला आपण मूव्ह करू शकत नाही, नेऊ शकत नाही. ओके. हार्ड डिस्क जे आहे सीडी ड्राईव्ह, फ्लॉपी डिस्क जे आहे ते आपण म्हणजे इकडून तिकडं मूव्ह करू शकतो. आता जे सॉलिड स्टेट ड्राईव्ह जे असतं त्याला आपण मूव्ह करू शकत नाही, म्हणजे नेऊ शकत नाही दुसरीकडे. ओके. नेक्स्ट आहे व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ ALU. तर ALU चा मेन फंक्शन काय आहे. ऑप्शन ए आहे स्टोर डाटा, त्याच्यानंतर बी आहे परफॉर्म अरिथमॅटिक अँड लॉजिक ऑपरेशन, सी आहे डिस्प्ले आउटपुट आणि डी आहे मॅनेज मेमोरी. तर राईट ऑप्शन काय आहे ऑप्शन बी परफॉर्म अरिथमॅटिक अँड लॉजिक ऑपरेशन. ALU चा हे म्हणजे फंक्शन असतो. ओके. नेक्स्ट आहे व्हॉट डज रॅम स्टँड फॉर. म्हणजे रॅमचा लॉंग फॉर्म काय आहे. आता आपण सहजपणे म्हणतो एवढी रॅम आहे तेवढी रॅम आहे. तर रॅमचा लॉंग फॉर्म काय आहे ते पण आपल्याला माहिती पाहिजे. ऑप्शन आहे रीड. ऑप्शन ए आहे रीड ऍक्सेस मेमरी,
बी आहे रँडम ॲक्सेस मेमरी, सी आहे रेडी ॲप्लिकेशन मॉड्यूल आणि डी आहे रिअल टाइम ॲक्सेस मॉड्यूल. तर राईट ऑप्शन काय याचा? ऑप्शन बी, रँडम ॲक्सेस मेमरी. तर रॅमला काय म्हणतात? रँडम ॲक्सेस मेमरी. याला व्होलाटाईल मेमरी पण म्हणतो आपण. ओके. नेक्स्ट आहे 6 क्वेश्चन नंबर 6 आहे विच स्टोरेज डिव्हाइस हॅज द लार्जेस्ट कॅपॅसिटी. तर कोणता स्टोरेज डिव्हाइस आहे त्याची म्हणजे जास्त कॅपॅसिटी आहे स्टोअर करण्याची ते आपण बघूया. ऑप्शन ए आहे डीव्हीडी, त्याच्यानंतर यूएसबी फ्लॅश ड्राईव्ह, सी आहे एसएसडी आणि डी आहे हार्ड डिस्क ड्राईव्ह. तर राईट ऑप्शन काय आहे? हार्ड डिस्क ड्राईव्ह. आता हे हार्ड डिस्क ड्राईव्ह जे आहे ते टीबी मध्ये असतो म्हणजे खूप सारी आपण त्यामध्ये स्टोरेज करू शकतो. नेक्स्ट आहे व्हॉट डज GU स्टँड फॉर? GUI GUI याचा लॉंग फॉर्म काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन ए आहे ग्राफिकल युजर इंटरफेस, त्याच्यानंतर बी आहे जनरल युजर इंटरफेस, सी आहे गाइड युजर इंटरफेस गाइडेड युजर इंटरफेस आणि डी आहे ग्राफिकल युजर इंटरफेस. तर राईट ऑप्शन काय याचा? ग्राफिकल युजर इंटरफेस. हे लक्षात ठेवा, असे तुम्हाला क्वेश्चन विचारतात. ओके. नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ व्होलाटाईल मेमरी. व्होलाटाईल मेमरी कोणती आहे यामध्ये? एसएसडी, हार्ड डिस्क, रॅम आणि रोम. तर राईट ऑप्शन काय याचा? सी, ऑप्शन सी. आता मी तुम्हाला पहिलंच सांगितलं व्होलाटाईल मेमरी म्हणजे काय? थोड्या वेळ आपलं जे आता सिस्टम चालू आहे, आपण लॅपटॉप चालू केलं, काय वर्क वगैरे करत आहे म्हणजे विंडोज वगैरे ओपन असतात, तर ते रॅम वरती म्हणजे असतात. म्हणजे रॅम तेव्हा त्यावरतीच ऍक्टिव्ह असते. जर आपण शटडाऊन केलं लॅपटॉप तर ते विंडोज वगैरे पूर्ण बंद होऊन जातात. म्हणजे हे व्होलाटाईल आहे. म्हणजे लवकर इथे तुम्ही स्टोअर करू शकत नाही. फक्त तिथे आपण जवळ काम करत आहे तवरच तिथे स्टोअर होतो डाटा. ओके. त्याच्यानंतर ते बंद होऊन जातं म्हणजे तिथून निघून जातं रॅम. ओके. नेक्स्ट आहे व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ अन ऑपरेटिंग सिस्टम. मेन फंक्शन काय आहे ऑपरेटिंग सिस्टमचा? ऑप्शन ए आहे परफॉर्म कॅल्क्युलेशन, बी आहे मॅनेज हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर रिसोर्सेस, सी आहे ब्राउझर द इंटरनेट, डी आहे क्रिएट डॉक्युमेंट्स. तर राईट ऑप्शन काय याचा? ऑप्शन बी, मॅनेज हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर रिसोर्सेस. ओके. मेन फंक्शन ऑफ अन ऑपरेटिंग सिस्टम. ऑपरेटिंग सिस्टमचा मेन फंक्शन काय आहे? हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर रिसोर्सेसला मॅनेज करायचं. ओके. नेक्स्ट आहे व्हॉट डज URL स्टँड फॉर. आता URL चा लॉंग फॉर्म काय आहे? ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, URL म्हणजे काय? वेबसाईट असते. तर त्याचा URL काय आहे म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन ए आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, युनिफॉर्म रिसोर्सेस लिंक, युनिव्हर्सल रिसोर्सेस लोकेटर, त्याच्यानंतर टी आहे युनिव्हर्सल रिसोर्स लिंक. तर राईट ऑप्शन आहे ऑप्शन ए, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. लोकेटर. ओके. म्हणजे लोकेटर म्हणजे काय? लोकेशन असते. ते जे लिंक वगैरे आहे, आपण एखादा पिक्चर वगैरे ते अपलोड केलं तर त्याची URL काय आहे, तर त्याची लोकेशन काय आहे ते पण तिथे आपल्याला समजतं. तर URL चा फुल फॉर्म काय आहे? युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. ओके. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे 10 क्वेश्चन आपले संपलेले आहे. तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. ओके. मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे क्रॅश कोर्स पण अवेलेबल आहे. इझिली तुम्ही जे आहे 75 प्लस टार्गेट तुम्ही इथे करू शकतात. तुमचं जे टायमिंग आहे मॅनेजमेंट टायमिंगचं जे मॅनेजमेंट आहे, आता 100 मार्कचा तुमचा पेपर असणार आहे. कालावधी थोडाच असतो. तर तुमचा टाइम मॅनेजमेंट पण वाढतो. मॉक टेस्टनी लाईव्ह लेक्चर होतात. नोट्स आहे, MCQ सीरीज आहे इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये दोन्ही पण जे आहे लँग्वेजमध्ये आपल्याकडे कंटेंट अवेलेबल आहे. फीस फक्त ₹2000 ठेवलेली आहे आपण.
या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही कोर्सला जॉईन करू शकतात किंवा ग्लोबल ऑनलाईनचा ॲप तुम्ही जे आहे आपल्या प्ले स्टोअरवर किंवा ॲप स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करून तिथून पण तुम्ही जॉईन होऊ शकतात. ओके, तर अशा प्रकारे आपली बॅच स्टार्ट झालेली आहे 23 तारखेपासून. 23 तारखेपासून स्टार्ट झालेली आहे. ओके, कालपासूनच आपली बॅच स्टार्ट झालेली आहे. ज्यांना एनरोल करायचं आहे नंबरवरती कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर जे आहे एनरोल करा. ओके, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक यू, धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.